10 घरफोड्यांचा भेद उलगडला. पंचवटी पोलिसांची 13 लाखांची कारवाई. सीसीटीव्ही आणि सापळ्याच्या जोरावर सराईत गुन्हेगार गजाआड. पंचवटी आणि म्हसरूळ परिसरात 70हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक करत 13 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सविस्तर वृत्त असे की दिनांक 23/8/2025 रोजी कल्पेश पार्क मखमलाबाद रोड पंचवटी येथे घरफोडी झाली होती. या प्रकरणी भारतीय दंड संहितेचा कलम 305, 331(3), 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक शहर पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीची हालचाली व गुन्ह्याचा पद्धतशीर अभ्यास केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखालील 2 टीम तयार करण्यात आल्या. घरफोडीचे संभाव्य रस्ते लक्षात घेऊन मखमलाबाद, ड्रीम कॅसल, गणेशनगर, औदुंबरनगर आणि अमृतधाम भागात 3 दिवस सापळे रचण्यात आले. 26 ऑगस्ट रोजी रात्री 11:30च्या सुमारास पोलिसांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या वर्णनाशी मिळता जुळता एक संशयित अटक केला. त्याने नाव फारुख रज्जाक काकर, वय 48, राहणार लोहारी बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव असं सांगितलं. अंगझडती दरम्यान त्याच्याजवळून घरफोडीचे साहित्य व मुद्देमाल सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 11 तोळे सोने, 1 किलो 52 ग्रॅम चांदी असा 13,06,754 किमतीचा ऐवज जप्त केला. संशयिताने पंचवटी व म्हसरूळ परिसरातील एकूण 10 घरफोड्यांची कबुली दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वाहक कैलास शिंदे, अमोल काळे, पोलीस शिपाई सचिन बाहीकर, वैभव परदेशी, अंकुश काळे व नितीन पवार या गुन्हे शोध पथकाच्या सुसंघटित प्रयत्नातून करण्यात आली. परिमंडळ 1 अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डीबीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या. रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या. तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये API सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 10 घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण 11 तोळे सोने व 1 किलो 52 ग्रॅम चांदी असा एकूण 13,06,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीवरती अगोदर अंबड पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत. सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे. सर, जे मॅडम या आरोपी जो होता तो जळगाव जिल्ह्यातून यायचा त्या चोरी करत. सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे, लाहेरी बुद्रुक या ठिकाणचा आहे. तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिकमध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनने निघून जायचा. कॅमेरा लावल्याचा काय फायदा झाला? या ठिकाणी जे CP साहेबांच्या अध्यक्षतेखाली CSR फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला ह्या आरोपीपर्यंत पोहोचता आलं. तर खरोखरच या CCTVमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालेलं आहे. मॅडम, या आरोपी वय किती आहे आणि काय करायचं तो नेमकं? या आरोपीचं 48 वय आहे आणि उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्यांना कुठली माहिती दिलेली नाहीये तपासामध्ये. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.